नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर मंडळी, तो विषय असा आहे की जर तुमच्या शेतामध्ये जर विद्युत खांब असेल किंवा ट्रान्सफॉर्मर असेल म्हणजे डीपी असेल तर तुम्हाला महिन्याला 2000 रुपये किंवा 5000 रुपये तुम्हाला मिळू शकते। तर मंडळी, माहिती पूर्ण समजून घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुमच्या शेतामध्ये खांब असेल तर तुम्हाला महिन्याला 2000 आणि जर ट्रान्सफॉर्मर असेल म्हणजे डीपी असेल तर तुम्हाला महिन्याला 5000 रुपये मिळणे अति आवश्यक आहे। तर मंडळी, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल। अर्ज कुठे करायचा आहे, कशा प्रकारे करायचा आहे, ठीक आहे, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पण त्या अगोदर मंडळी, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचे जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, माझ्यापर्यंत ही माहिती आली आहे की जर तुमच्या शेतामध्ये जर खांब असेल तर महिन्याला 2000 रुपये आणि जर तुमच्या शेतामध्ये डीपी असेल म्हणजे ट्रान्सफॉर्मर असेल तर तुम्हाला महिन्याला 5000 रुपये मिळतात। विद्युत कंपनीमध्ये आपण समजा घरगुती लाईन आपल्याजवळ आहे, घरगुती लाईन, ठीक आहे, तर ते आपल्याला काही फ्रीमध्ये नसतात, ठीक आहे, त्याचा महिन्याला आपल्याला बिल भरावाच लागतो, ठीक आहे, जेवढं आलं तेवढं बिल भरावंच लागलो। तशाच प्रमाणे जर तुमच्या शेतामध्ये खांब, विद्युत खांब किंवा डीपी असेल म्हणजे ट्रान्सफॉर्मर असेल तर तुम्हाला महिन्याला ते पैसे तुम्हाला विद्युत कंपनीकडून तुम्हाला मिळू शकतात। तर मंडळी, अर्ज कुठे करायचा आहे तर हे आपण आता माहिती जाणून घेऊया। महाराष्ट्र राज्यातील भरपूर अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपण खांब, ट्रान्सफॉर्मर, डीपी आपण बहुतांश शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण बघत असतो। हे जे खांब आणि ट्रान्सफॉर्मर आहेत ते शेतकऱ्याच्या शेतामध्ये रचल्याने त्यांना त्यांचा योग्य मोबदला देणे अति आवश्यक आहे। वीज कायदा 2003 मध्ये याबाबत आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत। आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अजून काही विषयक माहिती जाणून घेऊया। वीज कायदा 2003 च्या कलम 57 अनुसार ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वीज वितरण कंपनीचे डीपी, पोल किंवा ट्रान्सफॉर्मर उभारलेले असेल त्यांना जमिनीच्या वापराबद्दल मासिक भाडे त्यांना देण्याचा अधिकार आहे। हे भाडे किमान 2000 रुपये ते 5000 रुपये प्रति महिना एवढे असू शकते। ही तरतूद राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या जमिनीच्या योग्य वापरामध्ये योग्य असा मोबदला देण्यासाठी तयार करण्यात आली आहे। तर बघा मंडळी, या भरपाईची गरज का असते? पहिला आहे जमिनीचा वापर। वीज वितरण संरचनामुळे शेतीची बरीच जागा ही व्यापली जाते, ज्यामुळे ती जागा पुन्हा शेतीसाठी आपल्याला वापरता येत नाही। दुसरा आहे सुरक्षा जोखीम। डीपी किंवा ट्रान्सफॉर्मरमुळे शॉर्ट सर्किट किंवा इतर अपघात होण्याची शक्यता असते। तिसरा आहे शेती कामात अडथळा। पोल आणि इतर संरचनामुळे शेतीची चांगली मशागत करणे कठीण होत असते। चौथा आहे जनावरांची सुरक्षा। विशेषतः पावसाळ्याच्या कालावधीत विद्युत धोक्याची शक्यता ही वाढते। आता आपण बघूया शेतकऱ्यासाठी महत्त्वाचे अधिकार कोणते आहेत ते बघा। पहिले आहे नवीन वीज जोडणी। नवीन वीज कनेक्शनसाठी शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर किमान 30 दिवसाच्या आतमध्ये वीज जोडणी मिळणे गरजेचे आहे। जर 30 दिवसाच्या आतमध्ये जर ही वीज जोडणी मिळाली नाही तर तुम्हाला प्रति आठवडा 100 रुपये दंड जो आहे कंपनीला द्यावा लागेल। शेतकऱ्यांना स्वतःचे मीटर बसवण्याचा अधिकार आहे। मीटर साठी लागणारा केबलचा खर्च सुद्धा कंपनीच देते। ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड झाल्यास 48 तासाच्या आत ते दुरुस्ती करणे आवश्यक आहे। जर दुरुस्तीसाठी विलंब झाला म्हणजे 48 तासाच्या आत समजा ती दुरुस्ती नाही झालं तर तुम्हाला 50 रुपये दररोज 50 रुपये इतकी भरपाई कंपनी तुम्हाला देईल। समजलं? जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये किंवा घरी वीज म्हणजे मीटर आहे जर काय बिघाड झाला तर तुम्हाला 48 तासाच्या आत ते दुरुस्त करून मिळेल। जर शेतामध्ये समजा 48 तासाच्या आत जर दुरुस्ती नाही झाली तर तुम्हाला 50 रुपये दररोज कंपनीला अदा करावा लागेल, म्हणजे तुम्हाला 50 रुपये रोजचे द्यावा लागणार आहे, कंपनीला द्यावा लागणार आहे, ठीक आहे। तर मंडळी बघा, आपल्याला अर्ज कुठे करावा लागणार आहे हा, त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी 2-3 गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवाव्या लागणार आहेत। त्या 2-3 गोष्टी ते बघा। पोल किंवा डीपी उभारणी केल्याची तारीख, ठीक आहे, हे एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे। दुसरा आहे शेतातील व्यापलेली जागा, म्हणजे जेवढ्या भागात ती डीपी आहे
ठीक आहे, जेवढी म्हणजे ते डीपी साठी जागा लागली आहे तेवढी जागा, ठीक आहे। आणि तिसरा आहे पिकांचे झालेले नुकसान। जर त्याच्यामुळे काही नुकसान झालेले असेल, तुमच्या शेतासाठी झालेले असेल किंवा जनावरांसाठी काही नुकसान झाले असतील किंवा जनावर मरण पावले असेल करंट विद्युत शॉकने, तरी तुम्हाला त्याची भरपाई विद्युत कंपनी देणार आहे, ठीक आहे। त्यासाठी अर्ज कुठे करावा लागणार आहे बघा। आणि जे 2000 ते 5000 रुपये महिना मिळतो त्याच्यासाठी पण त्याच जागी अर्ज करावा लागणार आहे। ती जागा बघा ती कोणती आहे, स्थानिक वीज कार्यालय, म्हणजे तुमच्या गावाजवळ जे वीज कार्यालय आहे किंवा गावातच तुमच्या वीज कार्यालय असेल तिथे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। अर्ज तिथेच मिळून जातो किंवा तुम्हाला अर्ज हाताने लिहून द्या, म्हणजे स्वतः लिहून द्यावा लागणार आहे। दुसऱ्या ठिकाणी जर करायची असेल तर ते आहे शेतकरी संघटना। तुमच्या तालुक्यामध्ये असो चाहे तुमच्या जिल्ह्यामध्ये असो, शेतकरी संघटना असते, तिथे पण तुम्ही हा अर्ज तुम्ही करू शकता। आणि तिसरी जागा जी आहे ते बघा, कायदेशीर सल्लागार। तुमच्या जिल्ह्यामध्ये असतो हे कायदेशीर सल्लागार, त्याच्यामध्ये पण तुम्ही अर्ज करू शकता। ह्या 3 जागा आहेत। पहिली आहे तुमच्या गावामधलं किंवा जे मेन स्थानिक कार्यालय आहे, माझ्या गावचं समजा वरोरा मध्ये मेन कार्यालय आहे, मी तिथे जाऊन अर्ज करू शकतो। तसेच तुमच्या शेतामध्ये जे वीज आली आहे, जे खांब आहे ज्या कंपनीचे, त्याचं मेन कार्यालय कुठे आहे तिथे तुम्ही अर्ज करू शकता। दुसरा आहे शेतकरी संघटनेमध्ये आणि तिसरा आहे शेतकरी सल्लागारमध्ये, ठीक आहे। तर मंडळी, अशा प्रकारे ही माहिती आहे। तुम्हाला 2 ते 5000 रुपये तुम्हाला दर महिन्याला मिळू शकतात जर तुमच्या शेतामध्ये डीपी किंवा खांब असेल किंवा तुमच्या शेतातून जी मोठी लाईन आहे वीज कंपनीची, ठीक आहे, मोठी सर्वात जे टावर उभारले असतात ते जर तुमच्या शेताच्या वरून गेले असेल, तुमच्या शेतजमिनीच्या वरून समजा गेले असेल, तरी तुम्हाला ते पैसा त्याचा मिळू शकतो। 50,000 रुपये पासून तुम्हाला मिळू शकतो। ही माहिती मला माहिती आहे, कारण माझ्या शेताच्या वरून जे टावर, जे मोठी विद्युत लाईन आहे जे कंपन्याला प्रोव्हाइड करतात, ते जे मोठे टावर लाईन माझ्या शेताच्या वरूनच तार गेले आहे, तर ती ताराचे जे माझ्या शेताच्या वरूनच आहेत, तर माझ्या बाबाला मला 50,000 रुपये मिळाले होते, ठीक आहे। अशा प्रकारे समजा तुमच्या शेताच्या वरून मोठे जे तारा आहेत ते तुमच्या शेताच्या वरून जरी गेले असतील तरी तुम्हाला त्याचे एका वेळेस 50,000 रुपये मिळतात। तर मंडळी, तुमच्या शेतामध्ये जर खांब असेल किंवा डीपी असेल तरी तुम्हाला त्याचा किराया तुम्हाला मिळत राहतो। तर मंडळी, एवढीच माहिती होती आजच्या व्हिडिओमध्ये। तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मंडळी, भेटूया आपण उद्याला। नमस्कार।